हॅलो फ्रेंड्स, आज आपण कन्साइनमेंट टॉपिक पाहणार आहोत. हा टॉपिक तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला जाईल. ओके. क्वेश्चन नंबर 2 जो होता त्यासाठी हा टॉपिक असेल. कन्साइनमेंट टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट काही वर्ड्स आहेत की जे तुम्हाला पूर्ण टॉपिकमध्ये यूजफुल होणार आहेत त्यांचा मराठीत अर्थ काय आहे ते पाहूयात. टू कन्साइन मीन्स पाठवणे. कन्सायनर म्हणजे माल पाठविणारा. कन्सायनर कोण असतो? माल पाठविणारा म्हणजेच कोण असतो? मालक. कन्सायनी म्हणजे माल विक्री करणारा. माल विक्री करणारा कोण असतो? दलाल. माल विक्री करणारा कोण असतो? दलाल. त्याला काय म्हटलं जातं? कन्सायनी. कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत. इनवाइस प्राइस म्हणजे माल पाठवलेली किंमत. म्हणजे मूळ किंमत आणि माल पाठवलेली किंमत या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. जर आपण होलसेलच्या दुकानातून एखादी वस्तू तुम्ही घेऊन आलात आणि तुमचं एक स्वतःचं दुकान आहे, जिथून कमी रेटला वस्तू भेटतात तिथून तुम्ही वस्तू घेऊन येणार, पण ती वस्तू ज्या किमतीला आणले त्याच किमतीला तुम्ही विकणार का? नाही. मग जर तुम्ही तो प्रॉफिट मिळवण्यासाठी तुमचा बिझनेस चालू केला असेल तर कॉस्ट प्राइस आणि इनवाइस प्राइस दोन्ही प्राइस काय असतात? वेगवेगळे असतात. म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे काय? मूळ किंमत. आणि इनवाइस प्राइस म्हणजे काय? माल पाठवलेली किंमत. सेल्स प्राइस म्हणजे विक्री किंमत. सेल्स प्राइसचा अर्थ काय असतो? विक्री किंमत. त्यानंतर आपण पाहणार आहोत जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज कन्साइनमेंट अकाउंटमध्ये तुम्हाला पाठ कराव्या लागतात. ओके. पहिली जर्नल एंट्री आहे त्यामध्ये फॉर गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. फॉर गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट म्हणजे काय? माल पाठविला असेल तर, माल पाठवला असेल तर काय एंट्री केली जाते? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. त्यानंतर बघा फॉर एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. कन्सायनर म्हणजे कोण होता? माल पाठविणारा मालक. म्हणजे जर माल पाठवत असताना काही एक्सपेन्सेस दिले असतील, फॉर एक्झाम्पल फ्रेट, कॅरेज यासारखे जर काही एक्सपेन्सेस पेड केले असतील तर त्याची एंट्री काय केली जाते? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. देन नेक्स्ट एंट्री पहा. फॉर एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनी. कोणी खर्च केलाय? कन्सायनीने खर्च केलाय. कन्सायनरने केला असेल तर काय एंट्री करायची? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता कन्सायनीने खर्च केला असेल तर एंट्री काय करायची? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. टू कन्सायनी अकाउंट. ओके. चला, कन्सायनरने केला असेल तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कन्सायनीने खर्च केला असेल तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. देन नेक्स्ट पहा. फॉर गुड्स रिटर्न ऑन कन्साइनमेंट. जो माल पाठवलाय त्यातील काही माल जर परत आला असेल, रिटर्न आला असेल, मग तो डिस्ट्रॉयड झाला म्हणून आला असेल किंवा त्या पुढच्या माणसाने कमी क्वांटिटीमध्ये घेतला असेल, जर गुड्स रिटर्न आले तर कशी एंट्री केली जाते? गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट
अकाउंट डेबिट टू consignment account to consignment account. Okay, then for goods sold, माल विक्री केला असेल, गुड्स सोल्ड केले असतील तर काय एंट्री केली जाते? consignee account debit, consignee account debit to consignment account, to consignment account. Okay, then for commission payable to consignor, commission पे केलं असेल consignor ने तर काय एंट्री केली जाते? consignment account debit, consignment account debit to consignee account, to consignee account. Okay, for cash oblique bills receivable from consignee, कॅश बिल्स रिसिवेबल घेतलं असेल तर कुठे काय एंट्री केली जाते त्याची? कॅश ऑब्लिक बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू consignee account, to consignee account. Okay, then for bill discounted with bank, bill discount केलं असेल बँकेत तर काय एंट्री केली जाते? bank account debit, discount account debit to bills receivable, account. Okay, then next काय पहा? for discount on bill charge to consignment, discount on bill charge to consignment काय एंट्री केली जाते त्याची? consignment account debit, to discount account, okay. then पुढे पहा if profit, म्हणजे आता एवढ्या एंट्रीज करून झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतो? अकाउंट क्लोज करावा लागतो. अकाउंट क्लोज करत असताना जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर त्याची एंट्री केली जाते consignment account debit to profit and loss account, okay. नेक्स्ट इफ लॉस, प्रॉफिट किंवा लॉस दोन्हीपैकी एक गोष्ट होत असते नेहमी बिझनेसमध्ये. जर लॉस झाला तर एंट्री काय केली जाते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू consignment account, ओके. एवढ्या जर्नल एंट्रीज आहेत त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. जर तुमच्या पाठ होत नसतील जर्नल एंट्रीज तर एक ऑप्शन सांगते कशा पाठ करायच्या. पहा, सर्वांनी इकडे लक्ष द्या. ओके, पहा. फॉर गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट, माल पाठवला असेल तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. माल पाठवला असेल तर कुठे दाखवला जातो? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिटला. त्याला काय म्हटलं जातं? गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर्नल एंट्री पाठ होत नसेल तर माल पाठवला असेल तर कुठे दाखवायचा? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला काय म्हटलं जातं? गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट. पुढे फॉर एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर, कन्सायनरने एक्सपेन्सेस पेड केले असतील तर कुठे दाखवले जातात? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे दाखवले जातात?
कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला काय म्हटलं जातं? टू कॅश ऑब्लिक बँक. काय म्हटलं जातं? कॅश ऑब्लिक बँक. त्यानंतर नेक्स्ट पहा, फॉर एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनी. कन्सायनीने एक्सपेन्सेस पेड केले असतील तर दोन ठिकाणी दाखवले जातात. एक कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरे कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कन्सायनरने केले तर एकाच ठिकाणी, कुठे? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक, आणि कन्सायनीने केले असतील तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फॉर गुड्स रिटर्न ऑन कन्सायमेंट. आता माल पाठवला तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, मग रिटर्न आला तर कुठे? कन्सायमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फॉर गुड सोल्ड. माल विक्री केला असेल, कोणाला माल विक्री करतो? माल विक्री करणारा कोण असतो? कन्सायनी, दलाल असतो. कोण पाठवत असतो त्याला? कन्सायनर पाठवत असतो. म्हणून जर माल विक्री केला तर कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्सायमेंट अकाउंट. काय करायचं? कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्सायमेंट अकाउंट. देन काय आहे बघा, कमिशन पेएबल टू कन्सायनर. कन्सायनरने कमिशन पे केलं असेल तर कुठे दाखवलं जातं? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश किंवा बिल्स रिसिवेबल दिलं तर कुठे दाखवायचं? कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅश किंवा बिल्स रिसिवेबल असेल तर कुठे दाखवलं जातं? कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फॉर बिल डिस्काउंटेड विथ बँक. बिल डिस्काउंट केलं असेल बँकेत तर काय एंट्री केली जाते? बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. देन डिस्काउंट ऑन बिल चार्ज ऑन कन्सायमेंट. डिस्काउंट दिला असेल बिल चार्ज केल्यानंतर तो कुठे दाखवला जातो? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला काय म्हटलं जातं? टू डिस्काउंट. इफ प्रॉफिट झाला तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय म्हणायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये म्हणायचं प्रॉफिट. लॉस झाला तर कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणायचं? कन्सायमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये म्हणायचं लॉस. म्हणजे या शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेल्या एंट्रीज आहेत. जर जर्नल एंट्रीज पाठ होत नसतील तर आत्ता ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कन्सायनर कोण असतो आणि कन्सायनी कोण असतो. या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या टॉपिकमधले पहिला पॉईंट जो आहे तो तुम्हाला कन्सायनर शोधता आला पाहिजे आणि दुसरा पॉईंट जो आहे तो कोण शोधता आला पाहिजे? कन्सायनी शोधता आला पाहिजे. तर कन्सायनर कोण? गुड्स सेंट. गुड्स सेंट करणारा, माल पाठविणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं कन्सायनर. माल पाठविणारा व्यक्ती तो कोण असतो? कन्सायनर असतो. आणि कन्सायनी कोण असतो? गुड्स रिसिव्ड. ज्याला आपण माल पाठवलेला आहे आणि त्याने तो रिसीव केलेला आहे अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? कन्सायनी. काय म्हटलं जातं? कन्सायनी. आणि कन्सायनी काय करतो? गुड्स सोल्ड करतो म्हणजेच काय करतो? माल विक्री करतो. कोणाला विक्री करतो? कस्टमरला, अदर पर्सनला. म्हणजे हा कोण असतो? कन्सायनी. इन शॉर्टमध्ये एजंट. कोण असतो? एजंट. आणि याचं काम काय असतं? दलाली, कमिशन मिळवणे. याचं काम काय असतं? कमिशन मिळवणे. लक्षात आलं? आता जो माल फॅक्टरीत तयार होतो तो आपण स्वतः जाऊन फॅक्टरीतून घेऊन येतो का? नाही. म्हणजे फॅक्टरीवाला कोण झाला? कन्सायनर. किंवा त्याने माल पाठवला तो कोण झाला? कन्सायनर. दुकानातून आपण जाऊन एखादी वस्तू घेऊन येतो तो कोण झाला? कन्सायनी. म्हणजे डायरेक्ट दुकानदार त्या वस्तू तयार करतोय का? नाही. तोही कुठून तरी वस्तू घेऊन येतोय आणि तो आपल्याला माल विक्री करतोय. म्हणजे कन्सायनर आणि कन्सायनी दोघांमधला डिफरन्स लक्षात आला. जो माल पाठवतो तो कोण असतो? कन्सायनर. आणि जो माल विक्री करतो तो कोण असतो? कन्सायनी. लक्षात आलं? या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या दोन गोष्टी माहीत असणं गरजेचंच आहे. काय?
कन्सायनर आणि कन्सायनी ओळखता आला तरच तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकणार आहात. म्हणून कन्सायनर म्हणजे कोण? माल पाठवणारा व्यक्ती. आणि कन्सायनी म्हणजे कोण? माल विक्री करणारा व्यक्ती. ओके. या जर्नल एंट्रीज नोटबुकमध्ये लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा तर त्यानंतर जसं लिहिलेलं आहे तसं नोटबुकमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरपासून आपण याची एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.